मंडळी, आज ऑफिसमध्ये होणार आहे बॉसच्या एंगेजमेंटचं सेलिब्रेशन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या वाढीव बोनससाठी. हा बोनस घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार. रमेश, मी काय बोलतो, अरे ऑफिसमध्ये फुगे लावून झालेत. कॉरिडॉर, लिफ्ट, तिथे लावलेस का फुगे? कॉरिडॉर? हा. अरे सगळीकडे फुगेच फुगे लावलेत. काय बोलतो? म्हणजे एवढे फुगे लावलेत की फुगे पण विचारतील एवढे फुगे असं झालं. बने कुठे आहे? बने कुठे आहे? पाकळी पाकळी पाकळी. आले मामा आले. नाही नाही, पाकळी पाकळी बोलतोस पण फुगे आहेत हातात. पाकळ्या कुठे आहेत? याच्या आतमध्ये पाकळ्या आहेत पम्या. सर आणि प्रिया आले की असं वरती पकडायचा, थाप सगळ्या पाकळ्या पाकळ्या पाकळ्या. कमाल भारी कमाल. सरप्राईज. सरांना सरप्राईज आवडणार रे पम्या, बघ तू. सरप्राईजचा मेन आयटम केक कुठे आहे? केक. पम्या धिस इज केक्स, दोस आर कॅन्डल्स आणि ह्या माचीच्या काड्या. माचीस कुठे आहे? माचीच कशाला पाहिजे? अरे सरांच्या डोक्यावर घासायचा राप करणं आग जाग. याला थांबवा, ह्याला थांबवा. अरे मंदार, श्याम सर आणि प्रिया यांच्या एंगेजमेंटची आपल्याला न्यूज कळली आहे की नाही? बरोबर. त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं की नाही? मग कशाला कशाला त्यांना रोस्ट करतोय आज? आज अरे जरा पम्या पम्या, अरे आमचं जाऊ दे. तू त्यांच्यासाठी कविता लिहिलेस, ते आणलेस का तू? सर कधी पण येतील, तुला माहिती ना. अरे सर आले, लपा लवकर. पम्या हे घे, पम्या हे घे, लवकर लप ना. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सर शिवलकर. सर मी केलं तुम्हाला मगाशी तिथे. अभिनंदन 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 सर. थँक्यू थँक्यू. ते आम्हाला पण सरप्राईज होते सर. म्हणजे प्रियाने जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना, हा, 3 फुल्या 3 बदाम. हे काय? ग्रुपचं नाव आहे, ग्रुपचं नाव आहे. नाही, वेगळीच एनर्जी आहे तुमची आज. सर एनर्जी आणि एक्साइटमेंट होतीच. आम्ही जेव्हा मेसेज वाचला ना सर, आम्ही म्हणजे सर खूप भारी वाटलं सर. सर वाव. तुम्ही गालावरच्या खड्ड्यात कसे पडलात? बने खड्डा. सॉरी सॉरी सर. बने त्याला सभ्य भाषेत खळी म्हणतात. तर ऍक्च्युली त्याला काय विचारायचंय की या खळीने तुम्हाला केव्हा, कसं, कधी घायल केलं, म्हणजे या खळीने तुमच्या हृदयाला केव्हा भोसकलं सर. म्हणजे सर आम्हाला तुमची लव्ह स्टोरी अशी जाणून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही आधी विचारलं, तिने आधी विचारलं, yes. तिने message जात होता, फाईल पडल्या. मग शिवलकर रिलॅक्स रिलॅक्स. प्रिया ऍक्च्युली ते म्युच्युअलीच झालंय. म्हणजे असं कोणी कोणाला विचारलं नाही, आम्ही एकमेकांना कन्फेस केलं. म्हणजे कॉन्फरन्सला जेव्हा केव्हा आम्ही जायचो एकत्र, तर तेव्हा सर ज्या पद्धतीने मला सपोर्ट करायचे ना, तेव्हाच असं वाटलं की ही इज द वन जे मला आयुष्यभर सपोर्ट करतील. एवढा आहे म्हणजे सरांचा सपोर्ट मोठा आहेच. म्हणजे आम्ही ते काम करत राहिलो आणि सर तुमचं तिथे म्हणजे कॉन्फरन्स. नाही नाही, आम्ही तिथे कामच करत होतो. नाही नाही, त्याला काय म्हणायचं आहे, प्रिया तुझ्या प्रेमाची पीपीटी सरांनी अप्रूव्ह केली. हो, पण अप्रूव्ह नाही, अप्रूव्ह मॅन्डी. पण मग आमच्या पेंटिंग फाईल्सचं काय? व्हॉट बने? सॉरी सर सॉरी सॉरी सॉरी. बने सर 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 तो हरलेली मॅच पुन्हा जिंकण्याचा एक शेवटचा प्रयत्न करतो. अरे हा, ते मित्र आहेत ना, जोक्स करतायत. ओके ओके. कविता 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 गेले. ओ, कविता नाही, नाही, काय काय सर केले लॅपटॉपवर, मला माहिती आहे. शिवलकर हो, काय कविता केली आहे? हा सर वाचा वाचतो. प्लीज प्लीज. प्लीज. असं ना. हे उगाच सांग. नाही नाही बमेत झाली पाहिजे. अरे सॉरी झाली एवढं मनापासून. सर वाचतो हा. अचानक असे हे रेशमी बंध जुळले. क्या बात आहे, क्या बात आहे. रेशमी बंद. हा, श्याम सरांच्या हृदयात प्रिया प्रेमाचे सूर ऐकू आले. क्या बात आहे प्रिया आणि असं हा, असं केलंय मी. हा, कळले नाही काही. नाही, आम्हाला कळलं. नाही नाही, लाईन आहे ती. लाईन आहे. कळले नाही काही असेच प्रेम होते की काय? कळले नाही काही असेच प्रेम होते की काय? श्याम सर आणि प्रियाची जोडी म्हणजे प्रेमाच्या दुधावरची साय. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांचं प्रेम गॅसवर ठेवलंस तू. हा म्हणजे चांगलं वाटतं. काय काय असं जुळवलंय? हा सर, थोडं यमक ते It's असं. okay. पुढे आहे, पुढे आहे, पुढे आहे. तुमच्या दोघांचं प्रेम म्हणजे क्या बात है. क्या बात आहे. क्या बात आहे. तुमच्या दोघांचं प्रेम म्हणजे क्या बात है. आयुष्यभर राहू दे दोघांना एकमेकांची साथ है. ओ
असं केलं ते शेवटची ओळ संध्याकाळी Nice. 7 नंतर सुचले त्यामुळे जरा थोडंसं इकडे तरी झालं प्रयत्न केला. पण मस्त आहे मस्त आहे मस्त मस्त मम्या कमाल झाले वा छान आहे. छान आहे छान आहे व्हेरी गुड प्रयत्न केला तर मी काय म्हणतो हा. आता या जालिम कवितेनंतर एकदा स्वीट केक आपण कापूया का म्हणजे कसं सेलिब्रेशनला एक अर्थ येईल एकदम. हा, सर, आणलाय म्हणजे सर आम्हाला सर MSJ बेकरी मधून आणलाय सर आणि सर थोडा इनोव्हेटिव्ह केलाय म्हणजे आम्ही केक वरती तुमचं पहिलं इनिशियल आणि तिचं म्हणजे प्री आणि शा प्री शा असं लिहिलंय सर प्रिशा, प्रिशा. तर ऍक्च्युली आम्ही शापरी लिहिणार होतो पण ते बरं वाटलं नसतं म्हणून प्रिशा केला आपल्या सर केक Yes, sir. आणि सर याचा फ्लेवर आहे ना ब्लॅक फॉरेस्ट आहे उद्दावून घेतलाय प्रिया तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमचं आयुष्य कसं होतं ब्लॅक फॉरेस्ट म्हणून तो तसं आणलाय Shut up, बेटकर. Shut up. टेबल घेऊया का आपण नाही 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 केक कापूया पण मी आहे ना अजूनही त्या कवितेतच आहे थँक्यू अरे शिवलकर काय कविता केली तुम्ही आहा थोडस जमतं थोडं अमेझिंग अमेझिंग म्हणजे आज जी कविता केली ती केली पण काल जी केली होती ना ती नेक्स्ट लेवल होती नाही काय काय सकाळी केली काल काल कुठे केली सर नाही? बसा सांगतो बस चेअरवर नाही खाली बसा तिकडे मांडी घालून बसा सर मांडी घालून बसा नाही सर म्हणजे आम्हाला खाली बसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण सर कसं आहे आपलं MSJ इन्फोटेक आहे आम्ही खाली बसलेले असू आणि तेवढ्यात कोण आलं तर ते शोभणार नाही सर येस सर थोबडे पाहिलेत तुमचे एकाचा तरी चेहरा MSJ इन्फोटेक या नावाला सूट होतोय होतोय का त्या मधल्याचा चेहरा बघा त्याचा मांडवकर एका तोंड आहे तुम्ही नुकतेच डम्पिंग ग्राउंड मधून कचऱ्यातून प्लास्टिक आणि लोखंडी डबे गोळा करून आणल्यासारखे वाटतं बसा खाली बसा डाऊन बसा सो कमिंग टू द पॉइंट तुम्ही मला आणि प्रियाला हे जे काय सरप्राईज दिलं येस सर मनापासून दिले सर अरे थँक्यू खाली बसा खाली बसा खाली बसा तुम्ही मला आणि प्रियाला हे जे काही सरप्राईज दिले त्याचा तर आनंद आहेच मग सर पार्टी तर पाहिजे ना सर देतो पार्टी देतो मोठी पार्टी देतो हा तुम्हाला मांडवकर याचा तर आनंद आहेच पण काल जेव्हा प्रियाने तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला आमच्या एंगेजमेंटचा तेव्हा ज्या काही तुम्ही पटापट रिॲक्शन्स दिल्या त्याचा जास्त आनंद झालाय मला नाही शिवेलकर म्हणजे सर म्हणजे तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स सरांनी वाचल्यात हॅलो ओ माय गॉड सर ऑस्ट्रेलियातल्या कंपनीतून फोन आलाय आलो पटकन आलो सर शिवलकर आहे बालनाट्यामध्ये सुद्धा रिंग न वाजता फोन उचलणं बंद झालंय जेन्युअनली करतात ते दर्जाचे विनोद असतात त्यांचे बसा खाली बसा सर ऍक्च्युली ते कांगारू एंटरप्राइज आहे ना त्यांनी तुमचा कांगारू पिशवीसहित पकडणार आहे मी ते सगळे मेसेजेस मी बघितलेत एक्सक्यूज मी सर व्हॉट व्हॉट द हेल सर दिस इज क्राईम सर दिस इज ॲब्सोल्युटली क्राईम सर दॅट फोन इज प्रियाज प्रॉपर्टी ॲज पर द लॉ आर्टिकल 15A शटअप मांडवकर शटअप मांडवकर इंग्लिश बोलत नका जाऊ तुम्ही डोक्यात जाता तुम्ही Sit down. पण सर हा वैयक्तिक अभिव्यक्तिक स्वातंत्र्य भालाय सर घाला 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 खाली बसा खाली बसा खाली बसा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय असं तर त्यावेळेस मी प्रियाच्या बाजूला होतो आणि ते सगळे मेसेजेस मी बघितलेत खरं तर त्या सगळ्या मेसेजेसना मी रिप्लाय करणार होते लगेच पण म्हटलं ऑफिसमध्ये सरांसमोर ते सगळे मेसेजेस वाचण्यात जास्त गंमत येईल नाही का प्रिया कोणतरी बोलून गेले मेसेजेसला इमोशन्स नसतात असा दिसून तुला कान फट्टा मा आता ना तोंड तथा होई जाईल एकच झन्नाटा मा आडा धट होई जाशी तू पण बायाना मजार मजार टर टर करी राही ना तो सर आता भूक नाही नंतर खातो म्हणजे हराभरा कबाब आता नको नंतर खातो हराभरा कबाब बोललोय मी काही बोलताय शांत राहा तुम्ही शटअप इडियट मँडी इथले इथे काय मेसेज करतोय मेसेज केलं हे बघ काय मेसेज केला प्रिया प्रिया नको त्यांना नको दाखव पिळता त्या टुकलूला कशाला सांगितलंस मांडवकर इकडे बघा मी टुकलू टुकलू
नाही 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 सर मग नाही तुम्ही टुकलू नाही सर ते ऑटो करेक्ट झालं सर हो ऑटो करेक्ट झालं सर अच्छा. ऑटो करेक्ट असं काय लिहिलंस तू ज्याचं ऑटो करेक्ट टुकलू असं झालं काय मला म्हणजे ऑटो आहे की नाही काय झालं हा सर काय झालं मला ॲक्च्युली असं लिहायचं होतं सर की तू त्यांना तुझा फोन देऊन चुकलू त्याचं ते सर हे झालं ऑटो करेक्ट झालं सर आणि टुकलू झालं टुकलू झालं सर टुकलूचं टुकलू टुकलू झालं झालं. ओके येस ते चला आपण समजून घेऊया टुकलू टुकलू पण काल ग्रुपवर जे टाकलंस ते कोणी काल जे तू कबीरचा दोहा टाकलास ग्रुपवर ते अभिनय त्याचा काय माझा संबंध नाही मी आपलं गाणं टाकायचं काम केलं तेच कबीरचं होतं हो अच्छा 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 काय टाकलंस कोणी काय टाकलं आठवत नाहीये वाचू हे नको मी सांगतो हे बघ काय आहे. सर हे काय टाकलं काय सर हंस चुगेगा दाना दुनका कौवा मोती खाएगा क्या बात आहे सर म्हणजे मी कौवा नाही सर तुम्ही हवं सर मग मी दाना नाही हा? तुम्ही मोती अरे मग मी कौवा झालो ना हा कावळा नाही तुम्ही तुमच्या ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही मोती राहा तुम्ही हम्स राहा ना सर कन्फ्युज झालं सर बने चाकू काढा चाकू सर सर ऑफिसमध्ये घातपात नको सर नाही घातपात नाही माझ्या टुकलूने चाकूला धार लावायची आहे ना तुम्हाला हो ना मला सर तसा मेसेज केला होता तुम्ही नाही नाही सर शोधते नाही बघ. मी काहीच नाही मेसेज केला सर मी नाही केला मेसेज काय एवढाच नाही अनेक मेसेजेस केले तुम्ही नाही सर मी मेसेजच नाही केले सर मी कधी केले मेसेज दाखवू हा हे बघ दाखव सर हे 10:30 नंतरचे मेसेज आहेत याचं का हे बघा सर 10:30 नंतरच्या बनेची गॅरंटी हा बने पण नाही घेत सर तर तो बने नसतो कोण ऑपरे कोणा काय माहित पण नाही आपल्याला डेंजर आहे हे मी नाही केलंय मॅडम अरे प्रिया मी हे कोणी लिहिलं मी नाही लिहिलंय अरे तू पाठवलेत ना हे मेसेज काय प्रिया आहे कुठे सिरियसली घेतात बने वाचा वाचा अम, लोक जिजूचे बूट लपवतात आम्ही काय वीग लपवायचा काय असायची गोष्ट आहे बने ही सॉरी सॉरी अरे असायची गोष्ट आहे सर बेकार आहे 11 नंतरचा बने डेंजर आहे रे अरे अबो अरे म्हणजे ह्याचं ह्युमर पण भारी आहे यमक केलं काहीतरी हे 10:30-11 नंतरचा बने ना डेंजर आहे भावानो लक्षात ठेवा लायकीच नाही त्याची नाही खरंय. लाथा बुक्क्या खायच्या लायकीचा तो बने याच्या नादल मंदार त्याच्याबरोबर फिरू नको भाई नाव येईल तुझ्यावर उगाच बने ते मी ठरवेन काय ते पुढे वाचा पुढे ते नाही झाले नाही आहे पुढे पण पुढे आहे वाचा रात्री लयच लेखन झालंय हो उसळून आलं होतं तुमचं टॅलेंट वाचा चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात इथे टकलं माकड अख्खं झाडच घेऊन चाललंय अरे आबो हे अरे 11 नंतरचा बने डेंजर अरे तूच आहेस ना तू नाही प्रिया अरे मी नाही आहे तो खरंच सांगतो शपथ 10:30-11 नंतर ना बने नसतो सर मी एक गोष्ट सांगतो मी काय करताय ना सर 11 नंतरच्या बनेची कंप्लेंट 11 आधीच्या बनेला करताय अच्छा तर तुम्ही कसं अंगावर घ्यायचं आणि एक गोष्ट सांगतो सर सकाळी 9 ते रात्री 10च्या मध्ये जो बने तो खरा बने सर अच्छा 10:30-11 बनेच नसतो निर्लज्ज आहात तुम्ही निर्लज्ज लाज वाटू द्या लाज मी काय मलाच बोल बसा खाली मी काय केलं बसा तर मी काय केलंच नाही शिवलकर ओ शिवलकर हा? काय करताय तुमच्याशी बोलतोय मी हिमगौरी आणि 7 बुटके त्या लेवलचं करताय आता शिवलकर इकडे बघा माझ्याकडे बघा इकडे बघा तुम्ही कविता केली ना माझ्यावर वाचली ना सर आता नाही ती आत्ताची नाही काल जी केली होती ती ऐकायची आहे मला ज्याच्यावरती सगळ्यांनी रिॲक्शन दिल्या वाव भारी ती कविता हा नाही वाचा ती ए बस झालं आता कुठे ताणताय एवढं सर या आम्हाला माहित होतं तुम्ही एकत्र आहेत म्हणून आम्ही पटापट असे मेसेज करत होतो प्रँक होता अच्छा हा प्रँक होता आम्ही प्रँक सर कसा वाटला प्रँक छान आहे शिवलकर तुम्हाला जॉबवरून काढून टाकण्याचा प्रँक करू
करू करू बसा 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 तुम्ही उभे राहा कविता वाचा ती कविता वाचा नाहीतर राजीनामा द्या. सर मी काल केलेल्या गोष्टी आज विसरून जातो सर. पण फोनवर आहेत ना. वाचा वाचतो सर, पण असंच केलं सर, असं काय नाही ते म्हणजे ते मी ठरवेन. अचानक हे कसे जुळले. हो हो श्यामच्या टकल्यावर प्रियाच्या प्रेमाचे ताशे वाजले. अशी वाजेल. या तू म्हणजे दुधावरची साय आणि टकलू म्हणजे तव्यावरचा हाफ फ्राय. ठीक आहे ठीक आहे. नाही मला पुढे वाचा सर राहू दे ना सर. नाही माझी सहनशक्ती वाढली आहे खूप. मला ऐकायचं आहे. वाचा. गोष्टीतल्या परिराणीला टकलू हैवान भेटणार. मी टकलू हैवान आहे मी. रूपक गोष्टीतल्या परिराणीला टकलू हैवान भेटणार. जिला झोपाळा आवडत होता ती आता घसरगुंडी खेळणार. वाह 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 शिवलकर. सॉरी सर. सर सॉरी, फ्रेंडली जस्ट केलं. फ्रेंडली केलंय. मी घसरगुंडी आहे तुमच्यासाठी घसरगुंडी. बसा खाली युजलेस. बेटकर. हा हॅलो ओ बेटकर इकडे तिकडे काय अरुण आवाज दिला कोणी. इकडे लक्षात नाही आलं, मला वाटलं कोणतरी बाहेर. यांनी ती घसरगुंडी वगैरे टाकल्यावर तुम्ही त्याच्यावर काय कमेंट टाकली बेटकर. ती काय नायलॉनची चड्डी घालून घसरायला येऊ का असं. शिवलकर Shut up. हा मेसेज माझ्याकडून स्किप झालेला, पटकन आलं ते रिॲक्शन. शांत राहा. मांडवकर तुम्ही काय साळसुद्धा सारखे बसलाय. प्रत्येक मेसेजवर तुम्ही त्या नाचणाऱ्या बाईची इमोजी का टाकत होते. एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तुम्हाला. सर ह्यांच्यासारखं मला सुचतच नाही, म्हणून त्या नाचणाऱ्या बाईच्या आधारावर मी जगतोय सर. व्हॉट द हेल इज दिस डिस्गस्टिंग. बेटकर इकडे तिकडे नका पाहू तुम्ही. तुमच्याकडे येतो मी. अच्छा आहे. बेटकर तुम्ही 2-3 मेसेज टाईप केले आणि नंतर लगेच डिलीट केले. काय होतं ते. तेच जाऊ दे ना, आता काय त्याचं नाही. झालं गेलं सर्व्हरला मिळालं. टाईप केले ना. हा टाईप केले ना, पाठवले ना ग्रुपवर. हा, सर ते कसं 4 चौघं सांगू शकत नाही. SNP वाले पण डिलीट करते. माय काढून सांगू. नाही कानात सांगा माझ्या. नाही नको, कानात सर, सांगा. कानात सर, सांगा. सर, सर, बेकार आहे सर. कमी यार मला ऐकायचंय. सर बेकार आहेत सर. मला ऐकायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात काय आहे. सांगा सर बेकार आहे सर. सांगा. अरे हो. एवढे नाही सर अजून आहे, मी श्वास घ्यायला थांबलोय. हे विचार आहेत तुमचे माझ्याबद्दल. नाही सर. कानातून रक्त काढायचंय का माझ्या. युजलेस होपलेस. अरे मी तुम्हाला एवढा जीव लावतो, मित्रासारखं मानतो, आणि माझ्याबद्दलचे हे विचार आहेत तुमचे. सर सर ऐका ना सर, मी आता खूप जेन्युइन सांगतो सर. काय जेन्युइन सांगता तुम्ही. अरे बघा, प्रिया आमची फ्रेंड आहे, आमचा तो ग्रुप आहे वगैरे, तर हे मेसेज आम्ही फ्रेंडली केले Yes, sir. हे फ्रेंडली मेसेज आहेत तुमचे. Yes, yes. हा ग, म्हणजे असं. हे ज्या क्षणी मी अनाऊन्स केलं की असं काहीतरी आहे, तुम्ही धडाधड त्यांच्या टकल्यावरती विनोद करत सुटलात. ही काय पद्धत झाली का. ते बॉस आहेत हे तर तुम्ही विसरलाच, पण आतमध्ये मेंदू पण आहे त्या टकल्याच्या, हेही विसरलात. आणि मी त्या मेंदूच्या प्रेमात आहे. बाई काय नेहमीच पर्सनॅलिटीवर भाळत नाही. केस कसे आहेत, बॉडी कशी आहे, एवढंच पुरेसं नसतं. मॅच्युरिटी पण बघतात बायका, आणि मॅच्युरिटीवरच संसार होतो. नॉनसेन्स. नाही, रिलॅक्स कसं बोलतात हे. काय लेवल आहे, काय पोझिशन आहे. आणि ते सोडा, मी काय पोझिशनमुळे आणि त्याच्या दिसण्यावरती मी नाही भाळले, त्याच्यामुळे नाही लग्न करत आहे. मला जेन्युअनली श्याम सर माणूस म्हणून आवडलेत, म्हणून मी लग्न करते सरांशी. नॉनसेन्स. तुम्ही ऑफिसचे एम्प्लॉई आहात, तर एकुलत्या एक फिमेल ऑफिस एम्प्लॉई वरती काय अधिकार आहे तुमचा.
काही लग्न ठरलं की लगेच जळफळाट होऊन टोमणे मारायला सुरुवात. वाटेल तसं बोलतात, माझ्या मागे बॅग बेचिंग करतात, मला काही कळत नाही. आणि त्यात बॉस सोबत लग्न ठरलं ना, मग तर संपलंच. मग काय काहीही अफवा उठवायला तुम्ही मोकळे. मूर्ख. मित्र मित्र म्हणून एवढं जेन्युअनली सांगितलं, मी गुड न्यूज सांगायला मेसेज केला, तर हे सगळे रिस्पॉन्सेस देता. बी ह्युमन फर्स्ट, मेल लेटर. बाईला मुलीला ना आधी ह्युमन म्हणून बघा, मग मैत्री करा तिच्याशी. चालेल, कॉंग्रॅच्युलेट करतायत. Relax. काय पोस्ट आहे? मुंबईच्या ऑफिसचा जनरल मॅनेजर आहे. MHJ इन्फोटेकची मुंबईची ब्रांच ह्यांच्या अंडर आहे. हाऊ डेअर यू स्पीक अबाउट हिम लाईक दिस? रिलॅक्स रिलॅक्स प्रिया, रिलॅक्स प्लीज प्लीज. खूपच टेन्स वातावरण झालंय नाही. चला एक गेम खेळूया. गेम तुम्ही दोघं मधले, मांडवकर तुम्ही आणि शिवलकर तुम्ही हातात फुगे घ्या असे. आणि तुम्ही दोघं, हां तुम्ही आणि बेटकर. येस सर. डोळे नका वाटतं, सांगतो. तुम्ही पिना घ्या हातात. हा, आणि तुम्हाला तुमचा जॉब वाचवायचा असेल तर तुम्ही त्यांचे फुगे फोडा, आणि तुम्हाला तुमचा जॉब वाचवायचा असेल तर यांच्यापासून तुमचे फुगे वाचवा. चला, सुरू करा. नको सर, MHJ इन्फोटेक मध्ये Come on, नाही start. नाही तर आता जॉब सोडा. नाही, नाही, सर. चला चला चला, पटकन 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 पटकन. नाही, थांब ना. मला जॉब पाहिजे आता. जॉब पाहिजे. क्या बात है. स्किट आम्हाला शेवटचा गेमही खूप आवडला. मस्त. बघू हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. अप्रतिम. मोठे आणि प्रथमेश, तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ्या. अफलातून विषय होता आणि पम्या काय सुंदर लिहिलं होतंस. क्या बात आहे. वा वा वा. बहारदार. आणि एकेकाचा जो साळसूतपणाचा जो आव होता ना चौघांचा तुमच्या, लाजवाब लाजवाब. फारच मजा आली. आणि गंमत अशी आहे की श्याम, तू आणि प्रिया, तुम्ही दोघांनी त्यातला सिरियसनेस सिरियसली प्रेझेंट केला. तो जर का तिथे ह्युमर आला असता ना तर स्किट ढासळलं असतं. पण तुम्ही त्याची एक बाजू त्या सिरियसनेसची इतकी भक्कम पेलून धरलीत, त्यामुळे ह्यांचा ह्युमर जास्त प्रमाणात बाहेर आला आणि मजा आली. भयानक एन्जॉय केलं मी स्किट. अप्रतिम सांघिक सादरीकरण. सई, एंगेजिंग परफॉर्मन्स होता. आम्ही खळखळून हसलो, त्याच्यासाठी आधी खूप खूप धन्यवाद. मँडी, जो चेहरा केला होतास तू, म्हणजे तो अशक्य होता आणि त्यांनी आमच्याकडचं लक्ष वेधलं आमचं. तुम्ही चौघांनी पण फार सुंदर परफॉर्म केलं, फार मजा आली. प्रिया, तुझ्या तोंडी काही खूप महत्त्वाची वाक्य होती. मी असं म्हणेन की बी ह्युमन फर्स्ट, फिमेल और मेल लेटर. मला असं वाटतं की माणसानी माणसाला माणसासारखं वागवणं हे सगळ्यात वरच्या प्रायोरिटीवरती असलं पाहिजे. आणि मला हेही आवडलं की एक सोसायटल गेज अशा रिलेशनशिपकडे किंवा एक मेल गेज अशा रिलेशनशिपकडे काय असतो ह्याचा एक खुलासा या निमित्ताने झाला आणि तो तुमच्या दोघांकडून फार सुंदर बाहेर आला. श्यामदादा, मला असं वाटतं की स्किटमध्ये का होईना शेवटी तुम्हाला मुलगी मिळाली आणि तुमची एंगेजमेंट झाली, याच्याबद्दल आम्हाला फार समाधान वाटलं. सर्वोत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स. वा 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 वा.